हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आदल्या दिवशी ठरवलं होतं, म्हटलं फवारणीचं काम आहे ना हे सकाळीच केलेलं बरं. कारण आहे ना ते फवारणी करता करता आहे ना ते सगळं जो औषध असतं फवारणीचं ते सर्व कपड्यांवर पडतं आणि त्याच्यामुळं म्हटलं की सकाळी उठून लवकर करावं आणि म्हणून मी आज खूप लवकर उठले आणि सर्व चहूबाजूकडून फवारून घेऊ राहिले. चला, औषध संपलं. एवढ्या मोठ्या बाटल्या आणलेल्या 4 खेमी पंप मारले, पण आमचा एरिया अजून संपला नाही. पुन्हा आणावं लागतं का काय काय माहिती. इथून तिथून असं चहूबाजूनही मारावं लागलं मला. तरी इकडचं राहिलेलं आहे खायावरचं. आता मी माझं सर्व आवरून आहे ना चुलीवर मस्तपैकी वांग्याची भाजी बनवली, मस्त रस्सेदार. आणि त्यानंतर मी ठरवलं की चुलीवरच आपण भाकरी बनवूया. ॲल्युमिनियमचा तवा आहे, तसं थोडंफार जळलं जाते भाकरी, पण काय हरकत नाही. पण थोडंसं जाळ कमी केल्यानंतर छान अशी भाकरी होते, म्हणजे छान अशी भाजली जाते. तर चला, आता पहिली मी माझी एक भाकरी करून घेते आणि अजून एक भाकरी बनवणार आहे. तर ती कोणासाठी, तर आमच्या इथं एक भटकी कुत्री आहे. त्या भटकी कुत्रीला 4 पिल्लं झालेले आणि त्या पिल्लांना दूध मिळावं, दूध उतरावं, कारण ते 4 पिल्लं तिच्याच अंगावर आहे. त्याच्यामुळं मग मी तिच्यासाठी सुद्धा एक भाकरी बनवणार आहे. आदल्या दिवशी पण मी दिली होती चपाती. तिला आत्ताच काहीतरी 2-3 दिवसा अगोदर झालेलं आहे पिल्लं, मी आत्ताच पाहिलेली आहे ती. आणि मग तेव्हापासून मग मी तिच्यासाठी एक वाढाव बनवत असते. तर चला, आता भाकरी बघा किती मस्त झाली. आणि हीच कुत्री आहे जिनी म्हणजे रस्त्यावर नाला आहे ना, त्या नाल्यामध्ये तिने ना असं एक पाईप आहे, त्याच्यामध्ये तिने ना ह्या पिल्लांना लपून ठेवलेलं आहे आणि ती इथंच राहते, म्हणजे जवळजवळ घरापाशीच आहे. आणि मग येते रोज आशेने. आणि मग चला, मग आता म्हटलं द्यावं तिच्यासाठी. तर मग चला, आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.